जालना शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागेवाडी परिसरात तरुणाची निर्घृण हत्या. चंदनजीरा पोलिसांनी काही तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या. जालना शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागेवाडी परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. चंदनजीरा पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे व घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. नागेवाडी येथील संतोष लांडे यांच्या भाचीला मयत नितीन पवार हा आक्षेपार्ह शब्द बोलल्याने संतापलेल्या तिच्या मामाने निखिल पवार यास रस्त्यावर गाठून धारदार शस्त्राने जखमी करून पळ काढला. दरम्यान चंदनजीरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार करताना तो मरण पावला. पोलिसांनी काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. पुढील तपास सध्या चंदनजीरा पोलीस करत आहे. काल रात्री दिनांक 25/8/2026 रोजी 11:30 सुमारास तिरुमोहिनी इथं निखिल पवार याला एक धारदार शस्त्राने गंभीर जखमी करून त्याचा खून केला होता. आम्ही तात्काळ चंदनजीरा पोलिसांनी यात वरिष्ठांना माहिती दिली आणि माननीय SP साहेब सिद्धू सर, ॲडिशनल SP साळेसाहेब, DYSP कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टीम स्थापन केली. त्या टीमने तात्काळ आरोपीचा शोध घेतला आणि त्याचं नाव निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतलं. आरोपी याच्यात संतोष लांडे राहणार नागेवाडी याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली. त्याने सांगितलं की त्याच्या भाचीला या मयतने काहीतरी अपशब्द बोलला होता आणि त्याला राग येऊन त्याच्या धारदार शस्त्राने त्याचा खून केला असं त्याला सांगितलं होतं. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. आरोपी आमच्या ताब्यात आहे. इथं कोणत्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. एकूण किती आरोपी आहे सर? सध्या तरी एक आरोपी आहे.